कोल्हापुरात मोठी राजकीय हालचाल उभी राहिली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांनी आपापले मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे। चंदगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत हा नवा राजकीय प्रयोग प्रत्यक्ष पाहायला मिळालाय। डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हात मिळवणीची घोषणा केली। या संपूर्ण आघाडीचे नेतृत्व राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ करणार आहेत। पुरोगामी आणि विकासाभिमुख विचारांच्या आधारे आम्ही एकत्र आलो असल्याचं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं। भाजप पुरस्कृत आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात ही संयुक्त ताकद उभी राहणार आहे। राजश्री शाहू विकास आघाडी या नावाने निवडणूक लढवली जाणार असून स्थानिक राजकारणाला या एकजुटीमुळे नवी दिशा मिळणार अशी चर्चा रंगली आहे। आजची बैठक ही चंदगड नगर पंचायतीच्या अनुषंगाने आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत आणि त्यासाठी साहेबांचा आशीर्वाद, साहेबांचं पाठबळ आमच्या पाठीशी असावं ह्या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद आणि बैठक इथं बोलवण्यात आलेली आहे। येणाऱ्या चंदगड नगर पंचायत समितीच्या चंदगड नगर पंचायती आणि जिल्हा परिषदच्या संदर्भात सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन पुढच्या तऱ्हेनं व्हावं ह्या सुद्धा इथे बसलेल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब यांचं पाठबळ आणि प्रयत्न त्या दृष्टिकोनातून सुरू आहे। वास्तविक महायुतीचं सरकार आहे, आम्ही महायुतीचे घटक आहोत, पण सत्तेमध्ये असणाऱ्या चंदगडमधल्या महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आज ताब्यात न आल्यामुळं आणि निवडणुकीचे आज भरण्याचा आजपासून चालू झाल्यामुळं आम्ही आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरोगामी विचाराचे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे सर्व मंडळींना घेऊन मग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं गट असेल किंवा गोपाळराव पाटील साहेब असतील, संभाजीराव शिरोडकर असतील, विक्रम चव्हाण पाटील असतील, काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहे, त्यांना सुद्धा या आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आमच्या सोबत त्यांनी लढावं अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सुद्धा त्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आमच्या सोबत राहतील अशा तऱ्हेची विनंती त्यांना सुद्धा आम्ही केलेली आहे। ते आपल्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला काय ते उद्या 2 दिवसात कळवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि जी काय आघाडी असेल त्याचं नाव आणि त्या संदर्भातलं जे काय तत्व असतील मुश्रीफ साहेबांच्या सोबत बसून मी असेल, नंदाताई असतील किंवा काँग्रेसची जी काही मंडळी असतील ती बसून आम्ही ते नक्की फायनल करू आणि त्यावेळेला आम्ही उमेदवार जाहीर करू आणि आज जशा संख्येनं आपण सर्वजण इथे उपस्थित झालेला आहात, पुढच्या सुद्धा 8 दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा आपल्याला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच आघाडी या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये करून आपल्याला सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा किंवा जिल्हा परिषदमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज राहू अशा तऱ्हेची इथं तुम्हा सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वजण कार्यकर्ते जोमानं कार्याला लागतील अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो। या बैठकीस उपस्थित आदरणीय मुश्रीफ साहेब, राजेश दादा, सगळ्यांची वेळेवर नाव घेत नाही साहेब, आपल्याला एक कार्यक्रमाला जायचं आहे। बरोबर ही बैठक चंदगड नगर पंचायतीच्या संदर्भात प्रामुख्याने आली आणि तिथं चंदगडवरून आलेले आमचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, नगर पंचायतीसाठी इच्छुक अनेक जे उमेदवार आहेत ते आज हजर आहेत। राजेश दादांच्या गटाकडून कानेकर साहेब आणि त्यांच्याबरोबरचे लोक आहेत। आम्ही आज मुश्रीफ साहेबांना विनंती करून
या बैठकीस हजर राहण्याची आज साहेबांनी त्याला आम्हाला सांगितलं की मी हजर राहतो आणि ही युती घडविण्यास मी तुम्हाला मदत करतो. आणि त्याप्रमाणे खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आज ही युतीबद्दल आमच्या सर्वांचं एकमत झालेलं आहे की येणारी नगरपंचायत ही आम्ही आणि म्हणजे शरदचंद्र पवार गट आणि अजितदादा गट आणि त्याच्यात जे काही आणखी घटक पक्ष येण्यास इच्छुक असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहे. असे पुरोगामी विचार म्हणजे ह्याच्यात फक्त चंदगड तुम्हाला माहिती आहे तिथं आमचे मुसलमान बांधव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथं येणारा नगराध्यक्ष तिथं येणारी जी नगरपंचायत आहे ती सर्वांना सामावून घेणारी असावी. सर्व समाजांना तिथं प्राधान्य मिळावा, न्याय मिळावा, कुणावर अन्याय होऊ नये या कल्पनेतून ही आघाडी आम्ही चंदगडमध्ये एक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला यश आलंय. आघाडी म्हटलं की कुणाला तरी 1-2 पाय मागे घ्यावं लागतात, पण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराचे घटक असल्यामुळे याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. वेळ अतिशय कमी राहिलेला आहे. त्यामुळे राजेश दादा म्हटले त्यामुळे पुढील 3-4 दिवसात आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू आणि एक दिलानं एक मतानं कुठलंही मागचं उलट कुणी काढायचं नाही हे ठरलेलं आहे. कारण मागच्या निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहे, त्याबद्दल काही वाद नाहीये. पण समोर बसलेली साहेब आज माणसं बघितलं तर कुपेकर साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण इथं असलेला प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यावर तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आज इथं आहे. त्यामुळं चंदगड नगरपंचायतीसाठी तरी मला अगदी मनापासून खात्री आहे की आम्ही एक दिलानं काम करू, कुठलाही अन्याय न होता तिथं आमचा नगराध्यक्ष कसा निवडून येईल आणि प्रत्येक नगरसेवक आता एकदा युती झाल्यानंतर आम्ही विचार करणार नाही की हा राजेश दादा गटाचा माणूस आहे की काँग्रेसचा आहे की शरदचंद्र पवार गटाचा आहे. तिथला प्रत्येक उमेदवार हा आमचा स्वतःचा उमेदवार आहे, आमच्या पक्षाचा उमेदवार आहे. अशा प्रकारे आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवक कारण जेवढा नगराध्यक्ष महत्वाचा आहे तिथं प्रत्येक नगरसेवक आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्या प्रत्येकासाठी आम्ही सर्वजण आज या व्यासपीठावर बसलेली प्रत्येक व्यक्ती आम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न करू आणि नगरपंचायतीवर हा पुरोगामी विचाराचा झेंडा लागेल हा आज आम्ही निश्चित करून आज इथून बाहेर पडतोय. जे काही छोटे मोठे आमच्यात दुरावे आहेत ते नक्कीच आता आपण बसून सोडवूया, साहेबांची मदत लागेल तिथे घेऊया आणि येणाऱ्या झेडपी पंचायत समिती त्या दिशेनेही चर्चा चालू आहे. पण अजूनही चंदगड आजरा या तिन्ही या तालुक्यातल्या आमच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसून आम्ही त्याबद्दलही सकारात्मक चर्चा करतोय आणि त्याच्याबद्दलही काही दिवसात आम्ही आपल्या समोर येऊ एवढंच. आणि साहेब मी आपले आभार मानते की आज आपण या सगळ्यासाठी वेळ दिला आणि विजय आम्ही नक्की ओढून आणू एवढाही विश्वास व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित माजी आमदार राजेश पाटील, आमच्या भगिनी, आपल्याला माहिती आहे की अनेक दिवस आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या कुपेकर साहेबांच्या कन्या नंदाताई कुपेकर या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी आणि पत्रकार बंधू आणि विधान. आताच माझे आमदार राजेश पाटील यांनी नंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने झालेली आहे. वास्तविक आमच्या युतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम करेल तिथं एकत्रितपणानं लढायचं, ज्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची. आता नगर परिषद चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं. कारण ते स्वतः आमदार होते, त्यांचे वडील कैलास नरशिंह पाटील साहेब आमदार होते, बाबासाहेब कुपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाश्रमीचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत. आणि मला मनापासून आनंद आहे की कैलासजी बाबासाहेब कुपेकरांची वाढवलेली संघटना आज या निमित्ताने एकत्र येते आणि भविष्यात सुद्धा एकत्र राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिका 3 कागल, गणितज आणि मुरगुड. कागलमध्ये आजच संजय बाबा घाटे भारतीय जनता पक्षाच्या यांच्याबरोबर आमची चर्चा होणार आहे. आम्ही भारतीय जनता पक्षावरती चर्चा करतोय. काल मी गणितजला असताना
भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींच्या चर्चा झालेली आहे. मला वाटतं आता आमची मंडळी सांगत होती ती अंतिम टप्प्यात झालेली आहे. आणि मुळगुडला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता पक्षाला आवड आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी जमेल तिथं आम्ही युती करू, ज्या ज्या ठिकाणी जमणार नाही तिथं आघाडी करू. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडू नये आणि नंतर साथ घेऊन आपण आज राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे. त्यांना एक प्रमुख कार्यकर्ता जिल्ह्याचा म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना आशीर्वाद का म्हणणार नाही, माझं एवढं मोठं नाही, पण त्यांना नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणं यासाठी मी आज उभा राहिलो. आपण सर्व आलात त्याबद्दल मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं दान हाडाची काढत रक्ताचं पाणी करते असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्याला जाईल. ते चंदगड नगर पंचायतसाठी काय जिल्हा परिषद पंचायत त्यांनी सांगितलं आता तर काही झालेला जिल्हा काही राहिले आता एकदा झालं की ते होईलच. आता गडिंग्लजमध्ये तुमची पत्रकार परिषद आहे, चंदगडचा निर्णय होतो, गडिंग्लज शहराचं काय आता त्याचं आज मी तुम्ही आता विचारा की तुमचं बीजेपीचं काय झालं म्हणून आधीच पाहून टाकलं काय झालं. हां तेच म्हणजे बीजेपी बरोबर जायचं त्याचं शरद पवार साहेबांनी सांगितलं. आता तुम्हाला बीजेपीनं सोडलंय तिथं चंदगडमध्ये तुम्ही कबूलच केलं, पण गडिंग्लजमध्ये तुम्ही बीजेपीशी बोलला नंदा बाबूकर उजव्या बाजूला बसले असताना नेमकी कुठली राष्ट्रवादीची इथं काय असेल. अहो नंदा ते आपल्या भेटून राहायचं ना शहरात, त्याचा आशीर्वाद म्हणजे शहरात गडिंग्लजमध्ये नाही त्याचा आशीर्वाद आहे. आता शरद पवारांनी जाहीर केले की मूळ जे ओबीसी होते त्यांनाच उमेदवारी द्यायची म्हणजे हा पवार गटाचा निर्णय होता. आता तुम्ही ह्या आघाडीत आल्यानंतर तीच भूमिका कायम मानणार की आघाडीशी सलोख्याचं सिस्टीम घेऊन तुम्हाला वेगळी उमेदवारी द्यायची आहे यापर्यंत पोहोचवलं चंदगडच्या. आघाडी आम्ही केलेली आहे पूर्वमी विचारावर एकत्र येण्यावरून, पण शेवटी आदरणीय पवार साहेबांचा शब्द हा आमच्यासाठी कायमच शेवटचा राहिलेला आहे. त्यामुळे ही आघाडी पण जी चंदगडमध्ये झालेली आहे ती साहेबांच्या कानावर घालून साहेबांचा आशीर्वाद घेऊनच जाईल. एक प्रश्न की आता आघाडी केला पवार साहेबांनी अजित पवार यांच्यासमोर आता जे आता आमच्या हे सांगत गरीब त्याच्याचे तुमचं काय समज म्हणजे आपण करावं की नाही करावं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.